स्टेप नंबर 2, आयडेंटिफाईंग द वर्ब, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड मोर. की कोणतंही जे वाक्य असतं त्या वाक्यामध्ये या गोष्टी असतात त्या ओळखणं फार गरजेचं असतं. आणि बऱ्याचशा स्टुडंटची गफलत ही वर्ब्स ओळखण्यामध्ये होते. ठीक आहे. सी स्टुडंट, व्हॉट आर वर्ब्स? वर्ब्स आर ॲक्शन वर्ड्स. ठीक आहे. सो इट इज व्हेरी इझी टू आयडेंटिफाय ॲक्शन वर्ड्स विच वी एक्सपिरियन्स इन अवर डेली लाईफ. ओके. सो जम्प, राईट, लाफ, हे जे ॲक्शन वर्ड्स आहेत हे बऱ्यापैकी सगळ्या स्टुडंट्सना माहीत असतात, मग ते ओळखणं पण सोपं असतं. पण जे इतर जे हेल्पिंग वर्ब्स आहेत किंवा मेन वर्ब्स आहेत जे डिरेक्टली एखादं ॲक्शन आपल्याला पटकन कळून येणार नाही. फॉर एक्झाम्पल असोसिएट, अकंपनी, ॲक्नॉलेज, हे जे शब्द आहेत जे आपल्या डेली लाईफमध्ये तसे तितके आपण यूज करत नाही, तर हे ओळखण्यामध्ये बऱ्याचशा स्टुडंटची गफलत होते. सो द बेस्ट वे टू डू इज टू इम्प्रूव्ह अपॉन अवर वोकॅबलरी. बरोबर. बट इकडे आपण काही साधी एक्झाम्पल्स घेऊन त्यातले वर्ब्स काय आहेत, त्यातले सब्जेक्ट काय आहेत आणि ऑब्जेक्ट काय हे ओळखण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. बट फॉर अंडरस्टँडिंग स्टेप नंबर 2 वी मस्ट बी शुअर अबाउट स्टेप नंबर 1, दॅट इज वेदर द सेंटेन्स इज ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह. ठीक आहे. आता हे एक एक्झाम्पल बघा. दे इन्व्हायटेड अस. कॅन यू आयडेंटिफाय वेदर इट इज ॲक्टिव्ह वॉइस ऑर पॅसिव्ह वॉइस? येस, यू कॅन डू इट. फॉर पॅसिव्ह वॉइस देर हॅज टू बी अ टू बी फॉर्म. सो एम इज आर, वॉज वर, बीन, बीइंग, बी, यातलं काहीतरी इकडे दिसतंय का? नो. सो दिस सेंटेन्स इज इन ॲक्टिव्ह वॉइस. ठीक आहे. विच इज द ॲक्शन वर्ड हिअर? सो द ॲक्शन वर्ड इज इन्व्हायटेड. ना, आमंत्रित करणे. फाईन. निमंत्रण देणे. फाईन. सो इन्व्हायटेड इज द ॲक्शन वर्ड, दॅट इज अ वर्ब, and the sentence is in active voice. Okay. So how to identify what is they and what is us? तर यामध्ये एक सिंपल रूल आहे. वॉट एव्हर इज बिफोर, म्हणजे एखादा नाउन किंवा प्रोनाउन, इफ अ नाउन और प्रोनाउन कम्स बिफोर द वर्ब देन दॅट इज अ सब्जेक्ट. ओके. सो इन दिस सेंटेन्स दे इज अ सब्जेक्ट. ओके. इट इज अ सब्जेक्ट. अँड वॉट फॉलोज द वर्ब इज ऑब्जेक्ट. सो अस इज द ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो दिस इज अ व्हेरी शॉर्ट सेंटेन्स. दे इन्व्हायटेड अस. इन्व्हायटेड इज द वर्ब. They comes before the verb, so it is the subject. Us comes after the verb, it is object, and it is a active voice sentence. ठीक है. Now try to identify the parts of this sentence. They have invited us. एकच फक्त शब्द मी यामध्ये जोडलेला आहे, have. आता हे आपल्याला माहिती आहे की have ही काय टू बी फॉर्म नाही आहे. सो दिस सेंटेन्स इज ऑल्सो ॲक्टिव्ह वॉइस सेंटेन्स. सो इन्व्हायटेड इज द वर्ब, दे इज द सब्जेक्ट, अस इज द ऑब्जेक्ट, अँड have इज द हेल्पिंग वर्ब. ओके. have काय आहे? हेल्पिंग वर्ब. नावावरच कळते बघा. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद जे मुख्य क्रियापदाला मदत करतं. इन्व्हायटेड इज द मेन वर्ब अँड हॅव इज द हेल्पिंग वर्ब. ओके. ओके. नाव हॅव अ लुक ॲट दिस सेंटेन्स. दे हॅड बीन इन्व्हायटिंग अस सिन्स मॉर्निंग. नाव हिअर यू कॅन क्विकली सी दॅट बीन इज अ फॉर्म ऑफ टू बी. मग हे पॅसिव्ह वॉइस आहे का? नो. फॉर पॅसिव्ह वॉइस वी नीड वन मोर थिंग. वी नीड द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. सो कॅन वी सी एनी पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब हिअर? नो. राईट. सो दिस सेंटेन्स इज नॉट इन पॅसिव्ह, इट इज इन ॲक्टिव्ह वॉइस. सो हिअर इन्व्हायटिंग इज द मेन वर्ब, had and been are both the helping verbs, they is the subject, us is the object. मग हे काय आहे? सिन्स मॉर्निंग काय आहे? सिन्स मॉर्निंग इज द रिमेनिंग सेंटेन्स. ओके. सिन्स मॉर्निंग इज द रिमेनिंग सेंटेन्स. सो इन दिस वे वी कॅन आयडेंटिफाय डिफरंट पार्ट्स ऑफ द सेंटेन्स. आणि ही स्टेप खरोखर अतिशय महत्त्वाची आहे, बिकॉज इफ यू आर अनेबल टू आयडेंटिफाय व्हॉट इज अ सब्जेक्ट, व्हॉट इज अन ऑब्जेक्ट, देन देर विल बी प्रॉब्लम वेन वी आर ट्राईंग टू कन्वर्ट इट इन टू पॅसिव्ह. ओके. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस स्टेप नंबर 2 ऑल्सो. But before we go further, let us have some more examples. Quickly, we will try to identify the subject, verb, and object. Okay. Now, first step number 1: identify whether it is active or passive. So here we can see that it is to be form. Was is the to be form, and it is the third form of the verb, past participle of the verb. So this sentence is in passive voice. ठीक आहे. हे सेंटेन्स पॅसिव्ह वॉइस मधलं आहे. मग पॅसिव्ह वॉइस मध्ये काय होतं? वर्बच्या अगोदर जे येतं इन पॅसिव्ह वॉइस, वॉट एव्हर कम्स बिफोर द वर्ब इज द ऑब्जेक्ट, अँड वॉट एव्हर कम्स आफ्टर इज द सब्जेक्ट. ठीक आहे. So in this sentence, player is the object and a spectator is the subject. Okay, because the sentence is in passive voice. Agree? So next sentence, test will be taken on Friday. Test will be taken on Friday. So in this sentence you can see be is the form of to be and take is the past participle of taken is the past participle of take. Okay, take, took, taken. So taken is the third form, past participle form. म्हणजे वाक्य काय आहे? पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे. ठीक आहे. मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वर्ब्सच्या अगोदर जे येतं ते काय असतं? सब्जेक्ट का ऑब्जेक्ट? तर ऑब्जेक्ट. सो हिअर टेस्ट इज द ऑब्जेक्ट. फाईन. अँड इज देर एनी सब्जेक्ट हिअर? हे बघा, ऑन फ्रायडे हा सब्जेक्ट नाही आहे. ऑन फ्रायडे हा रिमेनिंग सेंटेन्स आहे. रिमेनिंग सेंटेन्स जो असतो ना तो बऱ्याच वेळा कोणत्या तरी प्रेपोजिशनने स्टार्ट होणार. मी इकडे आता ऑन हे काय प्रेपोजिशन आहे. बरोबर. मी इकडे सब्जेक्ट मिसिंग आहे. द सब्जेक्ट इज मिसिंग. सो वाय द सब्जेक्ट इज मिसिंग? बिकॉज इट इज ऑब्वियस. ओके. टेस्ट विल बी टेकन ऑन फ्रायडे. हू विल टेक द टेस्ट? ओके. द टीचर विल टेक द टेस्ट और द स्कूल विल टेक द टेस्ट. करेक्ट. मग इकडे तो जो सब्जेक्ट आहे तो ऑब्वियस असल्यामुळे तो ओमिट केलेला आहे. सपोज इफ यू वॉन्ट टू ॲड वी कॅन ॲड बाय देम और बाय द टीचर. ठीक आहे.